2019 मध्येच मला कोर्टाने निर्दोष मुक्त केलंय। माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार, अवनुकसानीचा खटलाही दाखल करणार, जयकुमार गोरेंकडून स्पष्ट। जयकुमार गोरेंकडून महिलेचा विनयभंग, मंत्री झाल्यानंतरही गोरे पुन्हा त्या महिलेच्या मागे लागले, त्यांना लाथ मारून मंत्रिमंडळातून हाकला, संजय राऊतांचा गंभीर आरोप। पश्चिम महाराष्ट्रातल्या एका पैलवान मंत्र्यानं महिलेला विवस्त्र फोटो पाठवले, विजय वरट्टीवार यांचा आरोप। वाल्मिक कराडचे मास्टरमाइंड धनंजय मुंडे आहेत का? खंडणीची बैठक मुंडेंच्या बंगल्यावर, त्यांचंही नाव यात येऊ शकतं, रोहित पवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी धमकी दिल्यानंतर मुंडेंचा राजीनामा, मुंडेंना हत्येच्या घटनेचा धक्का बसला असं दिसत नाही, संजय राऊतांची टीका। बीडमध्ये 5 वर्षात 276 हत्या तर 766 जणांच्या हत्येचा प्रयत्न, 10 महिन्यात बीड जिल्ह्यात 36 खुनाच्या घटना उघडकीस, मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती, नाशिक सत्र न्यायालयाचा मंत्री कोकाटेंना दिलासा, माडाच्या सदनिका लाटल्याचा कोकाटेंवर होता आरोप। औरंगजेबाबाच्या वक्तव्यानंतर सपा आमदार अबू आझमी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित, निलंबनाच्या या कारवाईविरोधात कोर्टात जाणार, आझमींची प्रतिक्रिया। यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांना 121 रुपये देणार असं सांगितलं नाही, जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो, लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांची माहिती। ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती, चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताविरुद्धच्या पराभवानंतर स्मिथकडून निवृत्तीची घोषणा।